अटल सेतूच्या जोड रस्त्याला काही दिवसांतच भेगा। विधानसभेत जयंत पाटलांकडून लोकशाहीच्या बातमीचा उल्लेख। प्रकल्पाच्या दर्जासंदर्भात लोकशाही मराठीने घेतली होती बातमीची दखल। आमची आघाडी हाच आमचा चेहरा। मुख्यमंत्री पदासाठीच्या ठाकरेंच्या चेहऱ्याला पवारांचा विरोध। सीएम पदाचा चेहरा असलाच पाहिजे तर सीएम पदासाठी ठाकरेंच्या नावासाठी राऊत आग्रही। महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावरून मतभिन्नता असल्याचं चित्र। मुख्यमंत्री पदाच्या उमेदवारावरून महाविकास आघाडीमध्ये संघर्ष। महाविकास आघाडीचा नवरदेव कोण? मवियातील नेतृत्व संघर्षावर भाजपची मात्र टीका। लोकसभा निवडणुकीचा धसका घेऊन अर्थसंकल्प मांडला। शरद पवारांची अर्थसंकल्पावर टीका। ड्रग्स प्रकरणामध्ये कारवाई होणारच, कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा इशारा। कानड्या मानसिकतेतून शिवजयंतीचा घोळ घातला जातोय। शिवजयंतीच्या तारखेच्या वादावरून जितेंद्र आव्हाड संतापले। गळक्या शाळांबाबत शिक्षण मंत्र्यांनी जबाबदारी झटकली। शाळांच्या दुरुस्तीची जबाबदारी झेडपीच्या सीओंची असल्याचं दीपक केसरकरांचं धक्कादायक विधान। कोर्टाकडे केजरीवालांची रिमांड देण्याची सीबीआयची मागणी। रिमांडच्या मागणीवर कोर्टानं निर्णय ठेवला राखून। भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकेमध्ये आज अंतिम सामना। 2007 नंतर आज भारताला दुसरा वर्ल्ड कप जिंकण्याची संधी। 8 वाजता रंगणार महाअंतिम मुकाबला। राज्यात मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू होणार। राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना तीर्थस्थळांचं दर्शन घडवण्यासाठी मुख्यमंत्री यांच्याकडून योजनेची घोषणा। विधिमंडळ परिसरातील गर्दी कमी करण्यासाठी महत्त्वाचा निर्णय। अधिवेशनाच्या काळात फक्त मंगळवार गुरुवारी मिळणार प्रवेश। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांची घोषणा। विधानसभेसाठीच्या रोडमॅपच्या संदर्भात भाजपच्या बैठकीत महत्त्वाची चर्चा। लोकसभेतील चुकांची पुनरावृत्ती टाळण्याचे देखील दिले आदेश। पुणे विमानतळाचं नवं टर्मिनल लवकरच खुलं होणार। केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या प्रयत्नांना मोठं यश। धाराशिवच्या कळंबमधील आंदोलकांची कैलास पाटलांनी घेतली भेट। एसटी कर्मचाऱ्यांचं गेल्या 3 दिवसांपासून शोले स्टाईल आंदोलन। नाशिकमध्ये दूध दराच्या मुद्द्यावरून शेतकरी आक्रमक। दुधाला प्रति लिटर 40 रुपये दर देण्याची शेतकऱ्यांची मागणी। आंदोलनामध्ये शेतकऱ्यांसह राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कार्यकर्ते सहभागी। कुंडलिक खांडे कथित ऑडिओ क्लिप प्रकरणी शिरूर कासारमधील ओबीसी समाज बांधव आक्रमक। धनंजय मुंडे पंकजा मुंडेंसंदर्भात अपशब्द वापरल्यानं आक्रमक। शिवसेना गटाचे जिल्हा प्रमुख यांच्या अडचणीमध्ये वाढ। 307च्या गुन्हा प्रकरणी कुंडलिक खांडे गजाआड। हिंगोलीमध्ये विविध मागण्यांसाठी 6 दिवसांपासून शेतकऱ्यांचं उपोषण। उपोषणकर्त्या शेतकऱ्यांची प्रकृती खालावली। पंढरपुरात भाविकांच्या स्वागतासाठी प्रशासन सज्ज। मात्र चंद्रभागा नदीच्या घाटावर विजेच्या तारा उघड्यावर। उघड्या तारांकडे प्रशासनाचं मात्र दुर्लक्ष। आळंदीमध्ये पावसाला सुरुवात। मुसळधार पावसामुळे वारकरी ओलेचिंब। जिओच्या पाठोपाठ वोडाफोन आयडियाचाही रिचार्ज महागला। प्रीपेड आणि पोस्टपेड प्लॅनमध्ये 11 ते 23% वाढ। जळगावमध्ये प्रतिबंधित तंबाखू वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई। पोलिसांकडून 4.5 लाखांचा प्रतिबंधित तंबाखू जप्त। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।